नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पारनेर टाइम्स या न्यूज चॅनलमध्ये। तर आज आपल्यासोबत जोडलेले आहे योगेश अशोक मते, सभापती पाणी पुरवठा व जलनिसारण समिती पारनेर शहर। तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार सर। नमस्ते सर, पारनेर शहर पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी? आज पिण्याच्या पाण्याची सध्याची जर गोष्ट सांगितली तर सध्या मला हंगालघु तलावावरून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा आहे। आमची नवीन नगरपंचायतचे इलेक्शन झाले, 2021 नंतर 2021च्या शेवट आणि सुरुवातीला काही जागांचं निवडणूक झाली। त्याच्यानंतर 2022 ते आजपर्यंत सलग 3 वेळा मला खासदार साहेब, सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून मी 3 वर्षापासून पारनेर शहराचा पाणी पुरवठा सभापती म्हणून काम करत आहे। सध्याची जी पाणी योजना आहे याच योजनेवरून आपण सध्या शहराला पाणी पुरवठा करतोय। साधारण 3 ते 4 दिवसाला पाणी येते कंटिन्युअसली। परंतु यापूर्वीची अशी परिस्थिती होती, याच योजनेवरून कधी कधी 15 दिवस देखील पारनेरला पाणी आलेलं नाही। आणि आमची सत्ता आल्याच्या नंतर खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असा एकही वेळ झाली नाही 3 वर्षात। मला अभिमान आहे त्या गोष्टीचा। सर्व नगरसेवक, नगराध्यक्षांच्या मदतीने असं एकदाही झालं नाही। त्याला कारण येत असेल, जे 15 दिवसाला का पाणी यायचं त्याच्यावर आम्ही अभ्यास केला। तर आताची जी योजना आहे त्याच्यावर एकच पंप होता 40 HP चा। तो जर बॅड लक त्याचा जर वायडिंग खराब झाली तर तो काढण्यापासून तर परत बसवण्यापर्यंत बराच अवधी जायचा, कारण त्याची वायडिंग इथं होत नाही, नगर किंवा पुण्याला न्यावं लागायची आणि ते लोकल कंपनीचे होते। पण तो साधारण 1-2 महिन्याला त्याचं खराब व्हायचा, तर तो रिपेअर टाइम मध्ये जास्त वेळ जायचा। तर मग आम्ही पहिला आल्याच्या नंतर सुरुवातीला त्यासाठी एक स्टँड बाय पंप तयार केलेला आहे। जरी सपोज पहिला जळाला तर दुसऱ्या आपण जॉईन करून लगेच चालू करू शकतो। हा एक मोठा फरक शहराला जाणवत आहे आणि सर्वसामान्य जनता देखील मान्य करते की ही बॉडी आल्याच्या पासून पाणी योजनेत किंवा पाणी जो सप्लाय होतो नियमित, त्यात कुठलीही बाधा आलेली नाही। सर, पारनेरचा जो विकास झाला यावर तुमचं मत काय? पारनेरचा विकास हा आता खासदार साहेबांच्या माध्यमातून मी आकड्यातही सांगू शकतो। सगळे साधारणपणे खासदार साहेब आणि पारनेर नगरपंचायत आम्ही जेव्हा आलेलो आहे सत्तेत तेव्हापासून साधारण 235 कोटीची कामं पारनेर शहरासाठी खासदार साहेब आणि नगरपंचायतच्या माध्यमातून झालेली आहे। या कामामध्ये काही कामं पूर्ण झालेली आहेत। आता 64 कोटीचा जो देवगरी फाटा ते खडकीपर्यंत जो रस्ता आहे कॉन्क्रिटीकरणाचा, तो पारनेर शहरातून साधारण 8 किलोमीटर जात आहे। त्यासाठी अंदाजे 64 कोटी रुपये हे फक्त पारनेर शहरासाठीच आहे। 367 कोटीचा सध्या सर्व रस्ता आहे, परंतु त्यातला 64 कोटी हे फक्त पारनेर शहरासाठी रस्ता आणि चौक सुशोभीकरणासाठी जाणार आहे। आणि आता आमची जी पाणी योजना आहे 73 कोटीची पाणी योजना आहे, ही पाणी योजना मागच्या वर्षी 2 जूनला आम्ही TS साठी तांत्रिक मंजुरीचा चेक नगरपंचायतनी 72,87,000चा चेक दिलेला आहे। योजना होती 73 कोटीची, परंतु काही राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे तांत्रिक आपण TS चे पैसे भरल्याच्या नंतर तांत्रिक मंजुरी देखील आमच्या योजनेला मिळाली आहे। परंतु काही विघ्न संतुष्ट मंडळींनी खासदार लंके साहेब या बॉडीच्या माध्यमातून ही योजना झाली नाही पाहिजे म्हणून त्यात खोडा घातला। म्हणून ती योजना फक्त तांत्रिक आमच्या पूर्ण महाराष्ट्रातले फेब्रुवारी महिन्यात साधारण 46 प्रोजेक्ट होते, पाणी योजनेसंदर्भात असतील किंवा जलनिसारण असतील किंवा अजून वेगवेगळे जे प्रोजेक्ट असतील, त्या 46 नगरपंचायत, नगर परिषदा, महानगरपालिका होत्या। 46 पैकी 45 नगरपालिका, नगर परिषदांचे प्रोजेक्टला राज्यस्तरीय तांत्रिक मंजुरी दिली। फक्त लंके साहेब वेगळ्या विचाराचे असल्यामुळे त्यांच्या आमची फक्त पाणी योजना ही अडवण्यात आलेली आहे। आणि आमचा खासदार झालेलेच आहे, परंतु आमदार देखील राणीताई होणार आहे आणि सरकार देखील महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्याच विचाराचे येणार आहे। आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, नानासाहेब पटोले असतील, यांच्याच मार्गदर्शनाचं हे सरकार येणार असून ही योजना देखील आम्ही अंतिम टप्प्यात प्रशासकीय मंजुरीसाठी जी फक्त बाकी आहे तिला सुद्धा आम्ही प्रशासकीय मंजुरी घेणार। आणि एक विषय अजूनही पेंडिंग आहे, पारनेरचा प्रारूप विकास आराखडा। प्रारूप विकास आराखडा हा राज्य आम्ही सर्व लोकांच्या हरकती घेऊन त्यात म्हणणं मांडून पुण्याच्या ऑफिस मार्फत राज्य शासनाकडे तो पाठवलेला आहे। परंतु पारनेर म्हटलं का निलेश लंकेंचं नाव येतं, निलेश लंके आले का तिथं कुठलंही काम करायचं नाही हे या राज्य शासनाच्या पक्क डोक्यात आहे। म्हणून त्यांनी आमचा प्रारूप विकास आराखडा देखील मंजूर केला नाही। परंतु पाणी योजना आणि प्रारूप विकास आराखडा जर झाला तर त्या पारनेर शहरातलं आताचं पारनेर आणि बदल झालेलं पारनेर हे तुम्हाला एकच वर्षात त्याचा बदल झालेला दिसत। आता तुम्ही बोलले की राजकीय आमदार होणार, त्या आमदार काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून, त्यांनी कसा विकास केला पाहिजे? विकास त्यात आता जिल्हा परिषदेच्या पहिल्या पारनेर पंचायत समितीच्या सदस्य असून उपसभापती होत्या, त्यानंतर जिल्हा परिषदेचे देखील सदस्य होते, जिल्हा नियोजन मंडळाच्या त्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त मतांनी निवडून आले होत्या।
एक सदस्य होत्या, तर त्यांना कामाचा अनुभव आहे, म्हणजे ग्रामपंचायत पासून तर खासदारकीपर्यंत त्यांचा अनुभव त्यांच्या घरात आहे. त्या देखील ग्रामपंचायत पासून पंचायत समितीला होत्या, जिल्हा परिषदेला होत्या आणि आता म्हणजे आमदारकीला आता आहे. त्याच्यामुळे त्यांना जो कामाचा अनुभव आहे त्या कामाच्या अनुभवावरती पाण्याचा विकास जो काही राहिलेला विकास आहे तो 100% त्या पूर्ण करते. धन्यवाद.